नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। आता दिवाळीनं चांगल्या प्रमाणामध्ये सगळे देशभर आनंदाचं वातावरण निर्माण केलं आहे, पण कष्टकऱ्यांकरता आणि सामान्यांकरता पुण्यातल्या मर्चंट चेंबरनं 190 रुपयामध्ये 1 किलो लाडू आणि 190 रुपयामध्ये 1 किलो चिवडा असं पॅकिंग उपलब्ध केलं आहे। श्री राजेंद्र बांठिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे रूप धरू लागलेला आहे। 37 वर्षापूर्वी सर्वसामान्यांकरता असणारा लाडू चिवडा आता सर्वसामान्य पुणेकरांच्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या घरोघरी तो पोहोचला आहे। तेव्हा आपण जाऊयात अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटित झालेल्या लाडू चिवडा केंद्राला भेट देऊया। सर्व पुणेकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। गेले 38 वर्ष पुणे मर्चंट चेंबरच्या तर्फे न नफा न तोटा या तत्वावर स्वस्त दरात लाडू आणि चिवडा विक्री या ठिकाणी केली जाते। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय। दिवाळी आली की प्रत्येक नागरिकांना अशी भावना असते की या ठिकाणी लाडू चिवडा कधी सुरू होतोय आणि त्याची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आज आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय। या ठिकाणी जवळजवळ आमचं या उपक्रमाचं लिम्का वर्ल्ड बुक, गिनीज बुक, त्याचप्रमाणे इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन वर्ल्ड रेकॉर्ड ह्याच्यामध्ये नोंद झालेली आहे। रेकॉर्ड हा आमचा विषय नाहीये, परंतु आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत लाडू आणि चिवडा पोहोचला पाहिजे ही आमची भावना आहे। आणि गेले 1 महिन्यापासून आम्ही सगळ्या कंपनीतून डायरेक्ट माल खरेदी करतो, चांगल्या क्वालिटीचा माल खरेदी करतो आणि या ठिकाणी पप्पू महाराष्ट्राची सर्व टीम जवळजवळ 1250 लोकांची टीम या ठिकाणी 24 तास काम करते। 150 आचारी 24 तास या ठिकाणी काम करत असतात। त्यामुळे मला असं वाटतं आमचा यावर्षीचा जो रेकॉर्ड आहे 2 लाखाच्या पुढे हा 100% जाणार आहे, कारण की प्रचंड आणि पुण्याच्या चारही बाजूला आम्ही या ठिकाणी, त्यामुळे नागरिकांना सहज उपलब्ध व्हायला पाहिजे। आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी। केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध। निर्मल सुगंधी उटणे। व्यसनमुक्ती ही भारताला लागलेली एक मोठी कीड नव्हे तर ती संपूर्ण जगालाच लागलेली आहे। परंतु समाज कल्याण विभागाच्या वतीनं स्थापना दिनाच्या निमित्तानं विशेष एका कार्यक्रमाचं आयोजन केले गेलं आहे। उद्घाटन माननीय विशाल लोंढे सर, साहेब उपायुक्त आणि अमोल मडामे सर, मुख्य संघटक महाराज हे हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी सुरुवात करत आहेत। तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून सुरुवात करायची आहे। चला उभा का घेऊन राहिला? आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी। केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध। निर्मल सुगंधी उटणे। दिवाळी तुम्ही आम्ही सर्वसामान्य करतो, पण दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांची दिवाळी सुसह्य करण्याकरता दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीनं चांगल्या प्रमाणात दिवाळीचं किट देऊन त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतलं आहे। दुर्गम भाग म्हणजे पुण्यातल्या मावळाचा भाग। हा मावळ्याचा भाग हा छत्रपती शिवकालापासून हा स्वातंत्र्याकरता लढणारा मावळा, त्याच्याकरता दुर्गम प्रतिष्ठाननं केलेली ही एक अतिशय सुंदर आणि उत्तम कामगिरी। नमस्कार, मी प्रकाश तुकाराम बावळेकर, ग्रुप ग्रामपंचायत केळदमधील ग्रुप ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी 7 गावं येतात त्याच्यामधील पिशवी, गुगुळशी, पांगारी या ज्या ओबीसी समाजाच्या वस्त्या आहेत त्या गेल्या कित्येक वर्षापासून खरं तर विकासापासून सुद्धा वंचित आहेत आणि मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित आहेत। या वाड्या वस्त्यांपर्यंत आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कधी अशी दिवाळी साजरी झाली नसेल। अशी दिवाळी आज या दुर्गम प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना जे दिवाळीचं किट दिले ते साधारणतः मिनिमम कमीत कमी 6 ते 7 हजाराचं किट हे त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दिवाळीला एवढी मोठी दिवाळी मिळालेली असेल त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीच्या
सर्वांच्या वतीने या दुर्गम प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानतो. नमस्कार, मी दुर्गम प्रतिष्ठानचा अध्यक्ष नंदकुमार जाधव. आमचे 20वे वर्ष असून जिथं काय मिळत नाही तिथं आम्ही जात असतो आणि ही गावं खूपच अडीअडचणीपासून लांब आहे. अन्न वस्त्र निवारापासून यांना काही मिळत नाही, म्हणून या वर्षी आम्ही आमचे मित्र इथले प्रकाशजी यांच्या माध्यमातून या गावाची आम्ही निवड केली. पिशवी, गुगळसी, केळंद व इतर काही वस्तू आहेत त्या वस्तूंची दिवाळी गोड व्हावी याकरता या दिवाळीचं आम्ही सर्व साहित्य घेऊन आलो. टोटल 65 वस्तू या दिवाळीच्या साहित्यात आहेत. त्यात सौर ऊर्जाचे दिवे आहेत, आकाश कंदील आहेत, रांगोळी आहेत, नवीन कपडे आहेत, किट यांना 2 महिने पूर्ण असं किट आहेत. सर्वच्या सर्व जे लागतं शहरी भागात ते यांना मी या वर्षी दिलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद कंडागळे, दुर्गम प्रतिष्ठानचा कार्याध्यक्ष. गेले 20 वर्ष पुणे जिल्ह्यातील आदिवासी किंवा तत्सम भागामध्ये आम्ही आमच्या कुटुंबियासकट दिवाळी भेट उपक्रम साजरा करतो. या उपक्रमामध्ये या आदिवासी कुटुंबांना आम्ही 2 महिने पुरेल इतकं अन्नधान्य, तसेच थंडीचे कपडे, तसेच नवीन दिवाळीचे कपडे, त्याचप्रमाणे दिवाळीचं सर्व बनवण्याचं साहित्य, त्याचप्रमाणे आकाश कंदील असेल किंवा या ठिकाणी तर लाईट नाहीत म्हणून सौर कंदील सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. तर ही जी गावं आहेत ही वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भाग जो आहे भेडा घाट त्या परिसरातील आहेत आणि पिशवी या गावामध्ये आता आम्ही आहोत. या ठिकाणी जवळजवळ 50 कुटुंबांना आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे ही दिवाळी उपक्रम भेट दिलेला आहे आणि एक आनंदाचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी तयार झालंय. या ठिकाणी असलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याला आमच्या कुटुंबाकडून इथे ओवाळणी म्हणजे दिवाळी ओवाळणी केली जाते आणि त्यानंतर त्यांच्या पायाकडून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि हीच ऊर्जा आम्हाला वर्षभर कार्यरत राहण्यासाठी पुरेशी आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. दिवाळी आता 2 दिवसावरती आपल्या घरापर्यंत आलेली आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आज पुणे शहरात ढगफुटी काही प्रमाणामध्ये झाली आणि बिबवेवाडी परिसरामध्ये धो मुसळधार पाऊस पडला आणि शहरामध्ये सूर्यनारायणाचं दर्शन दुपारनंतर अतिशय कमी प्रमाणात झालं. तरी पण खरेदीचा उत्साह मात्र कायम होता. तेव्हा दिवाळी आली, आपण सर्वजण आनंदाने तिचं स्वागत करूयात आणि आपल्या प्रत्येकाने दिवाळीचा प्रत्येक दिवस कशाचं महत्त्व सांगतो हे आपल्या पुढील पिढीला सांगावं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.